सुरुवातीची बातमी आहे। आतापर्यंत शरद पवारांनाच पावसात भाषण केल्याचं आपण पाहिले, पण आता पुन्हा एकाच दिवशी शरद पवारांसह फडणवीसांनीही पावसात भाषण केलं आणि दोघांनी फटकेबाजी केली। आता मैदान नेमकं कोण मारणार हा प्रश्न आहे, पाहूया। माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध नाही। निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो। पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात। शरद पवार आणि फडणवीस दोघांनीही भर पावसात भाषण केले। पवारांनी इचलकरंजीत तर शिरोळ्यात फडणवीसांनी पावसात भिजत भाषण केलं। याआधी 2019 मध्ये साताऱ्यातील शरद पवारांनी उदयनराजेंच्या विरोधातली सभा गाजवली होती आणि निकालही पवारांच्याच बाजूने लागला। आता इचलकरंजीत पुन्हा भाषणाच्या वेळी पाऊस सुरू झाल्यानं पवारांनीही जोरदार टायमिंग साधलं। फडणवीसांनीही पावसात भिजून भाषण केलं की जागा जिंकून येते म्हणत पवारांना टोला लगावला। माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभं राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि तशा परिस्थितीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो। आता सत्यजित दादा, तुमची सीट निवडून येणं पक्का आहे। का बरं पक्का आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना। पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात। शुभ संकेत आहे, शुभ संकेत आहे। नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात। पण मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडो की न पडो, मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। मदन कारंडेंच्या प्रचारासाठी पवार इचलकरंजीत आले होते, मात्र पाऊस आणि पवारांचं समीकरण जुळून आलं आणि पवारांनी टायमिंग साधलं। सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताने विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या 20 तारखेला तुम्हा सगळ्यांना करायचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताने तुम्ही विजय करा। माझी खात्री आहे की महाराष्ट्र होणार नाही। इचलकरंजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्या विरोधात भाजपकडून राहुल आवाडे मैदानात आहेत। मी प्रामुख्याने सांगतो की विरोधी नेत्यांची सभा मी पाहिल्या। सगळ्या भाडुत्री आणलेल्या महिला त्या ठिकाणी, मला नावं ठेवायची नाही, सर्वसामान्य जनता मी मगापासून त्या ठिकाणी फिरतोय। जिथं जाईल त्या ठिकाणी तुमचा विजय आहे। आमदार बदलला जातो तसं वरुणराजेंना सुद्धा आमदार बदलण्याचे संकेत दिले। आता तुम्हीच म्हणताय म्हणजे 100% दिलेत असं मला काय खात्री म्हणावी लागेल। माझा काय संबंध नाही त्यांचा, ते प्रचाराला येतात आणि तो त्यांचा मर्यादित त्यांचा विषय, पक्षाचा विषय। मी माझा प्रचार करण्यात व्यस्त आहे। 100% त्याला यश, मी त्याला प्राधान्य दिलंय। विक्रमी मतानं माझा विजय होईल आणि चांगल्या पद्धतीने माझा या ठिकाणी विजय होऊन मी निवडून जाईन हे खात्रीपूर्वक सांगतो। 2019 मध्येही पवारांनी साताऱ्यात आपली चूक झाल्याचं सांगत उदयनराजेंना पाडण्याचं आवाहन केलं होतं। लोकसभेला 1,26,000 मतांनी जिंकलेल्या उदयनराजेंना 6 महिन्यात 95,000 मतांनी श्रीनिवास पाटलांकडून त्यांचा पराभव झाला। तसा पावसाचा अंदाज घेऊन शरद पवारांच्या सभांचं नियोजन केलं जातं असा टोला तावडेंनी लगावला। माननीय पवार साहेबांच्या सभांचं जी कोणी व्यक्ती नियोजन करते ती बहुधा उद्या पाऊस कुठे आहे हे पाहून त्यांच्या सभांचं नियोजन केलं जातं। पण माननीय पवार साहेब पावसात भिजले म्हणून ती जागा जिंकते हा भ्रम आहे। ही निवडणूक विधानसभेची आहे, ते विधानसभेला हे लागू होत नाही।
पावसात सभा पवारांनीही घेतली आणि फडणवीसांनीही. आता वरुण राजा कोणाला पावतो याचा फैसला 23 तारखेला मतमोजणीच्या दिवशी होणार. इचलकरंजीहून साईनाथ जाधवसह शंकर देवकुळे, TV9 मराठी, शिराळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.